आजच्या स्टोरीची सुरुवात आपण दोन प्रश्नांपासून करणार आहोत। पहिला प्रश्न आहे की जगामध्ये असा कोणता पाळीव प्राणी आहे की जो सगळ्यात जास्त पाळला जातो, तो म्हणजे कुत्रा आहे। आता असं का? कारण कुत्रा हा जगामध्ये सगळ्यात प्रामाणिक आहे आणि त्यामुळे लोक त्याच्या गळ्यामध्ये पट्टा घालतात आणि त्याला लाळघोटेपणा करायला भाग पाडतात। आणि जगामध्ये जेवढी लोक प्रामाणिक आहेत त्यांच्याबद्दलची अवस्था सुद्धा अशाच पद्धतीची आहे किंवा लोक अशाच पद्धतीने त्यांना वागवत असतात। दुसरा प्रश्न आहे, या जगामध्ये सर्वात जास्त बळी जाणारा जीव कोणता आहे? त्याचं उत्तर आहे कोंबडा। कारण तो लोकांना जागृत करण्याचं काम करत असतो, तो लोकांना जाग करण्याचं काम करत असतो आणि जी लोक दुसऱ्याला जाग करण्याचं काम करतात, दुसऱ्याचं चांगलं करण्याचं काम करतात, त्या लोकांची अवस्था सुद्धा समाजामध्ये अशाच पद्धतीची होत असते। आता हे सगळं आपण अनेक घटनांमधून पाहिलेलं आहे। तर आज आपण आपल्या आजच्या घटनेकडे जाऊया। आता हे मी तुम्हाला अगोदर का सांगितलं हे तुम्हाला घटना ऐकल्यानंतर लक्षात येईल। तर आजच्या घटनेमध्ये एका घरामध्ये आई आणि मुलगा यांची हत्या होते। आता मारेकऱ्यानं त्यांच्या घरातलंच डंबेल घेऊन त्यांच्या डोक्यामध्ये घालून त्यांची हत्या केलेली होती। घराची कपाटं उघडी होती पण घरामध्ये चोरी झालेली नव्हती। घरामध्ये CCTV कॅमेरे होते पण त्याचा DVR मात्र गायब झालेला होता। घरामध्ये 2 हत्या होतात पण कोणतीही फोर्स एंट्री घरामध्ये झालेली नाही। आता अशी हत्या बाहेरचा कोणी तर करू शकत नाही, मग या घरातल्याच कोणाचा तरी हात असला पाहिजे। आता या घरामध्ये 2 लोकांची हत्या होते आणि घरामध्ये असतात फक्त 3 लोक। मग आता या तिसऱ्या व्यक्तीनं यांची हत्या केली का? ह्या हत्या नक्की का झालेल्या होत्या? ती एक सत्य घटना आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे आता दिल्लीला। ही घटना जी घडलेली आहे ती जुलै 2021 मध्ये घडलेली आहे। दिल्ली या ठिकाणचं पालम हे ठिकाण आहे। त्या पालम या ठिकाणचं राजनगर पार्ट 1, त्या ठिकाणी गल्ली नंबर 6, त्या ठिकाणी घर नंबर RJDB 161 ही इमारत आहे। या इमारतीमध्ये खालच्या घरामध्ये खालच्या बाजूला भाडेकरू राहतात आणि त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती कृष्ण स्वरूप सुधीर यांचा परिवार राहतो आहे। आता कृष्ण स्वरूप हे दिल्लीचं पालम एअरपोर्ट जे आहे त्या स्टेशनवरती ते अकाउंटंट म्हणून काम करतायत। त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत, म्हणजे त्यांच्या घरी त्यांच्या पत्नी आहेत। पत्नीचं नाव आहे बबिता, त्यांचं वय आहे साधारण 50 वर्षाचं आणि त्यांना एक मुलगी आहे। त्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि ती सध्या अमेरिकेमध्ये असतो। त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा आहे, त्याचं नाव आहे गौरव, याचं वय आहे साधारण 27 वर्षाचं। आता हा गौरव प्रचंड टॅलेंटेड आहे। हा हैदराबादच्या डेल कम्प्युटर जी कंपनी आहे त्या ठिकाणी कामाला होता, पण पाठीमागच्या वर्षभरापासून सध्या त्याला काही काम नाही आहे आणि हा घरीच असतो। आणि काही महिन्यापूर्वी यांची पत्नी बबिता जी आहे तिला कोरोना झालेला होता आणि या कोरोनामधून ह्या बऱ्या झाल्या होत्या आणि आता त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे याच्यासाठी यांच्या घरामध्ये जिमचं साहित्य आणलं होतं आणि घरीच यांचा व्यायाम चाललेला होता। आता एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे त्यांची पार्श्वभूमी काय होती, घरामध्ये कोण कोण होतं हे सांगण्यासाठी हे सगळं सांगितलं। आता तारीख आहे 6 जुलै 2021, वार होता मंगळवार। सकाळी हे जे वडील आहेत म्हणजे कृष्ण स्वरूप जे आहेत ते त्यांच्या कामावरती निघून गेलेले होते। त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये पत्नी बबिता आणि मुलगा गौरव हे दोघं होते। आता दिवसभर कृष्ण स्वरूप यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि संध्याकाळी 6 वाजता ते घरी आले आणि त्यानंतर 1 तासाने म्हणजे साधारण 7च्या सुमारास त्यांनी दिल्ली पोलिसांना फोन लावलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी बबिता आणि मुलगा गौरव यांची कोणीतरी डोक्यात डंबेल्स घालून हत्या केलेली आहे। त्यानंतर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले। या ठिकाणी माईलेकांचे 2 मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। त्यांचे चेहरे इतक्या निर्दयपणे बिघडवले होते की त्यांचे डोळे बाहेर आलेले होते। बाजूला रक्ताळलेलं डंबेल्स पडलेलं होतं। घरामध्ये कपाटं उघडी होती, सामान अस्ताव्यस्त होतं आणि हे सगळं पाहिल्यानंतर असं जाणवत होतं की कोणीतरी लुटीच्या उद्देशानं त्या ठिकाणी आलं आणि माईलेकांनी त्याला विरोध केला आणि याच्यामधून यांच्या हत्या झाल्या असाव्यात। आता पोलिसांनी सगळ्या घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे। आता घरामध्ये CCTV होते पण त्यांचा DVR जो आहे तो गायब करण्यात आलेला होता। आता पोलिसांनी अधिक माहिती घेतली किंवा अधिक चौकशी केली आणि याच्यातनं काही संशयास्पद गोष्टी पोलिसांना आढळल्या। पहिली गोष्ट म्हणजे कृष्ण स्वरूप हे घरी संध्याकाळी 6 वाजता आले होते आणि त्यांनी 1 तासाने पोलिसांना फोन लावला होता। आता असं का? घरामध्ये कपाटं उघडी होती, सामान अस्ताव्यस्त होतं पण चोरीला मात्र काहीच गेलेलं नव्हतं, असं का? त्याचबरोबर ते घरात कोणतीही फोर्स एंट्री नव्हती। मारेकरी अगदी आरामशीर आला,
त्यानंतर त्यानं हत्या केल्या आणि जाताना DVR सुद्धा घेऊन गेलेला होता. असं का? याचा अर्थ हा मारेकरी घरातलाच आहे का? अर्थातच संशय जो होता तो कृष्ण स्वरूप यांच्यावरती सुरुवातीला होता आणि हा तपास पूर्ण केल्याशिवाय पोलीस म्हणजे मूळ विषय म्हणजे त्या मुख्य गोष्टीपर्यंत येऊ शकत नव्हते किंवा त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे पोलिसांचा तपास चाललेला होता. सगळ्या बाजूनं पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली होती. आता जे मृतक आहेत त्यांचे किंवा घरातली जी मंडळी आहेत त्यांचे कॉल डिटेल्स वगैरे किंवा म्हणजे कॉल डिटेल्स वगैरे किंवा तांत्रिक बाबी ज्या असतात त्यांचा अभ्यास करायला पोलिसांनी सुरुवात केली. त्याचबरोबर ती फॉरेन्सिक टीमनं सुद्धा काही पुरावे मिळतात का ते शोधायला सुरुवात केलेली आहे. पोलिसांनी अनेक लोकांचे जबाबसुद्धा घेतलेले आहेत आणि त्या परिसरामध्ये जे CCTV फुटेज होते ते सुद्धा तपासायला आता पोलिसांनी सुरुवात केलेली. एका बाजूला पोलिसांचं काम अगदी युद्ध पातळीवरती चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला त्या मैतांचं जे आहे त्यांचं पोस्टमॉर्टम चाललेलं होतं. मग नातेवाईक येत जात होते, मित्रमंडळी यांची जाई वगैरे चाललेली होती. म्हणजे एका बाजूला हे चाललं होतं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचं काम चाललेलं होतं. आता पोलिसांना काही CCTV फुटेजमध्ये एक संशयित तरुण दिसत होता. आता तो दुपारी साधारण 12:40 यांच्या घरी आलेला होता आणि साधारण 2:45च्या दरम्यान तो घरातनं बाहेर पडलेला होता. पण जाताना हा प्राणी तोंड लपवत चाललेला होता. त्याच्या हातात DVR वगैरे असं काहीतरी असावं असं ते दिसत होतं. आता पोलिसांनी काय केलं, कृष्णस्वरूप यांना हे फुटेज दाखवलं. आता ते पाहिल्यानंतर मग तो जो कोणी तरुण होता त्याची ओळख पटलेली आहे. म्हणजे एका बाजूला पोलिसांनी त्या तरुणाची ओळख पटवली. आता दुसऱ्या बाजूला हा जो तरुण आहे तो एका रिक्षामध्ये बसत होता आणि तिथून तो मेट्रो स्टेशनला गेलेला होता. आता पोलिसांनी मग ती जी रिक्षा होती ज्या रिक्षात तो बसला होता त्या रिक्षाचा नंबर मिळवला. नंतर मग तो रिक्षावाला शोधला. मग त्या रिक्षावाल्याला विचारलं. त्यावेळेस मग त्या रिक्षावाल्यानं सांगितलं की बाबा हा तरुण इथं बसला आणि मेट्रो स्टेशनच्या आसपास तो उतरलेला आहे आणि त्याच्या अंगावरती रक्ताचे डाग वगैरे होते. मी त्याला विचारलं पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही आणि त्याचं भाडं झालं होतं 30 रुपये. तर मग त्याने मला 30 रुपये दिले पण त्याच्यातली 10 रुपयाची नोट होती फाटकी. त्याच्यामुळं मी म्हटलं ही काय नोट मी घेणार नाही. त्यामुळं मग त्यानं ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. आता हे सगळं त्यानं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर मग पोलिसांनी त्या ऑनलाईनची जी काही डिटेल्स आहे ती डिटेल्स सगळी काढली आणि संशयितापर्यंत पोलीस पोहोचले. आता एका बाजूला ते जे वडील होते त्या वडिलांनी संशयिताला ओळखलं होतं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांनी अशा पद्धतीनं पण ते संशयितापर्यंत पोहोचलेले होते. दोनही बाजूंनी तपास केला, खात्री केली आणि त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली, ताब्यात घेतली. आता हा तोच प्राणी होता जो त्या सगळ्या काळामध्ये मोठमोठ्याने रडत होता. हा तोच प्राणी होता जो पोस्टमॉर्टमसाठी हे मृतदेह वगैरे घेऊन गेलेला होता. हा सतत पोलिसांना माहिती पुरवत होता, घटनास्थळी सतत लुडबुड करत होता. याचं नाव आहे अभिषेक वर्मा. याचं वय आहे साधारण 33 वर्षाचं आणि हा बुराडी भागातलं दर्शन विहार जे आहे या ठिकाणी परिवारासह राहत होता. आणि ज्यांची हत्या झाली त्या बबिता यांच्या सख्ख्या भावाचा हा सख्खा मुलगा होता. आणि हा अभिषेक आपल्या आत्याच्या घरी सतत त्याचं जाणं येणं असायचं आणि गौरव हा त्याचा म्हणजे आत्तेभाऊ होता आणि हा त्याचा मामेभाऊ होता. म्हणजे आत्तेभाऊ मामेभाऊ या दोघांच्यामध्ये चांगली मैत्री होती आणि सगळं काही एकदम ठीक होतं, हसत खेळत सगळं चाललेलं होतं. असं असताना मग या अभिषेकनं या मायलेकांची इतक्या निर्दयीपणे निर्घृणपणे हत्या का केली होती? तर आता ती घटना नक्की काय होती? तर ही बबिता म्हणजे त्याची आत्या ही पैसेवाली होती. म्हणजे त्या बबिताचे पती हे त्यांना पगार मिळत होता. त्यानंतर घराचं भाडं येत होतं, इतरही काही उत्पन्नाची साधनं यांच्याकडे होती आणि यामुळे मग या आत्याकडे भरपूर पैसे असायचे. आणि ज्यांच्याकडे पैसे असतात त्यांच्याकडे नातेवाईकांची अगदी रीघ लागलेली असते, वर्दळ असते. आता हा अभिषेक जो आहे तो आपल्या आत्याकडे जायचा यायचा. आता काही काळापूर्वी त्याने आत्याकडून जवळजवळ 50,000 रुपये घेतलेले होते. पण त्या ठरलेल्या वेळेमध्ये त्यानं ते पूर्ण म्हणजे परत केलेले नव्हते. आता ती जी आत्या आहे ती आत्या त्याला सतत पैसे मागत होती आणि हा मात्र ते पैसे द्यायला टाळाटाळ करत होता. कारण 50,000 रुपये त्याला द्यायचे होते आणि आत्या आपल्याला तिचे पैसे मागते आहे या गोष्टीमुळे याला अभिषेकला तिचा प्रचंड राग येत होता. आणि याच रागातून यानं आपली आत्या आणि आपला आत्तेभाऊ यांना संपवायचं, त्यांची हत्या करायची अशा पद्धतीचा प्लॅन केलेला आहे. आणि त्या प्लॅनप्रमाणे मंगळवारी हा अभिषेक राजनगरचं ह्यांचं जे घर आहे त्या घरामध्ये आलेला आहे. आता त्या घरामध्ये गौरव आणि हा अभिषेक दोघंही हॉलिवूडचा एक पिक्चर बघत होते लॅपटॉपवरती. काही वेळ त्यांनी पिक्चर बघितला आणि हे पिक्चर चालू होता
त्याचवेळी दुसऱ्या खोलीमध्ये त्याची आत्या होती. आता ती आत्या त्या खोलीमध्ये होती, हा त्या खोलीमध्ये गेला. आता या ठिकाणी आत्यानं पैशाचा विषय काढला. आता हे पैशावरून आत्या बोलत होती आणि त्यावेळेस बाजूला डंबेल्स पडलेलं होतं. अभिषेकनं ते डंबेल्स उचललं आणि आत्याच्या डोक्यामध्ये घातलं. आता जोराची आत्यानं किंकाळी फुटली आणि किंकाळी फोडली, तिचं डोकं फुटलं, ती आत्या जमिनीवरती कोसळली आणि ते जे आवाज झाला त्या आवाजाने गौरव बाजूला होता, तो गौरव धावत आला. आता त्या गौरवला काही कळायच्या आत यानं त्याच्याही डोक्यामध्ये डंबेल्स घातलं आणि तो सुद्धा त्याचंही डोकं फुटलं आणि तो जमिनीवरती कोसळला. त्यानंतर मात्र यानं त्या डंबेल्सनं त्या दोघांवरती जोरजोरानं घाव घालायला सुरुवात केली आणि इतक्या जोरामध्ये तो घाव घालत होता की त्यांचे चेहरे फुटले होते, अक्षरशः त्यांचे डोळे बाहेर आलेले होते आणि याच्यामध्येच त्या दोघांचाही जीव गेला होता. आता दोनही मृतदेह त्या ठिकाणी पडलेले होते. त्यानंतर आता या अभिषेकनं पुढचा प्लॅन करायला सुरुवात केली. यानं घरातली जी कपाटं होती ती कपाटं सगळी उघडली, घरातलं सामान जे आहे ते सगळं अस्ताव्यस्त टाकलं. त्यानंतर CCTV फुटेज होते त्याचं DVR वगैरे जे होतं किंवा जे पुरावे होते ते सगळे पुरावे त्यानं काढलेले आहेत, DVR काढलेला आहे आणि नंतर तो घरातनं बाहेर पडला किंवा जे काही आपण इथं आहोत याचे जे काही पुरावे आहेत ते पुरावे त्यानं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा रक्तरंजित धिंगाणा जो आहे तो जवळजवळ 2 तास चाललेला होता, पण आजूबाजूच्या कोणालाही याच्याबद्दलचं काहीही कळलं नाही. आणि नंतर हा खुनी म्हणजे घरी गेला आणि नंतर रात्री त्याला कळलं की बाबा आपली आत्या आणि आपला आत्तेभाऊ यांचा खून झालेला आहे. त्यानंतर मग तो घरी आला आणि पूर्ण वेळ मग त्या ठिकाणी होता, रडत होता, मदत करत होता, पोलिसांच्या बरोबरती होता. हे सगळं नौटंकी तो करत होता कारण आपल्यावरती कोणाचा संशय येऊ नये यासाठी त्यानं हे सगळं केलं. पण अखेर शेवटी पोलिसांनी या नराधमाला अटक केली आणि त्याला गजाआड केलं. आता हे दुहेरी हत्याकांड जे घडलं त्याचं आता पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे, कायदेशीर कारवाई आहे, ती कारवाई सुरू झालेली होती. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? अशा पद्धतीच्या घटना या कुणाच्याही बाबतीमध्ये घडू नये याच्यासाठी आपण प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या मित्रांचे, तुमच्या पाहुण्यारावळ्यांचे किंवा तुमच्या बाकी कोणाचेही बाकीचे कसलेही लाड करा तुम्ही, पण पैशाचे लाड करू नका. कारण बऱ्याच वेळा आपणच आपलाच पैसा दुसऱ्याला देतो आणि नंतर आपणच आपल्या पायावरती धोंडा पाडून घेतो. लक्षात घ्या, आता जास्त काही मी बोलत नाही, तुम्ही समजून घ्या. ठेच यांना लागली आहे, त्यामुळे आपण भविष्यात ठेचाळणार नाही याची दक्षता घ्या, याची काळजी घ्या. बरं, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.